नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंबेगाव पठार परिसरात आंदेकर टोळीतील सदस्यांनी रेकी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह पिस्तूल देखील ताब्यात घेतले होते। वनराज यांच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह अन्य आरोपींची घरे या परिसरात आहेत। त्यांच्या घरांची रेकी करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले होते। या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता। तो तपास आता पुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे। महिनाअखेरीस भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्ता काळे याला पकडले। त्याच्याकडे चौकशीत रेकी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। आंदेकर टोळीच्या रडारवर कोण होते हे देखील तपासात निष्पन्न झाले आहे। वनराज यांचा खून करणारे सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रात्री 8च्या सुमारास वनराज यांचा टोळक्याने पिस्तुलातून गोळीबार करत तसेच कोयत्याने वार करून खून केला होता। या प्रकरणात कृष्णा आंदेकर, दत्ताबाळू काळे, यश मोहिते, अमन पठाण, यश पाटील, सुजल मिरगू, अमित पाटोळे, स्वराज वाडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान आंबेगाव पठार येथील प्लॅन फसल्यानंतर 5 सप्टेंबर रोजी आयुष कोमकर याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता। या प्रकरणात बंडू आंदेकर सह 15 जणांना अटक करण्यात आली आहे। सध्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून यामध्ये पुरावे गोळा केले जात आहे। दुसरीकडे भारती विद्यापीठ पोलिसांकडे गुन्हा वर्ग करून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग होता का या दृष्टीने अधिक तपास होण्यासाठी हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।